एक महत्त्वाची बातमी, निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। बंडखोरीनंतर ओमराजेंनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं असंही ओमराजे निंबाळकर म्हणालेत। शिवाय विकास निधीचा अभाव आणि यांसारखी कारणं आहेतच असंही ओमराजेंनी म्हटलंय। मी मोठ्या धर्मसंकटात आहे अशी ही ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे। नेमकं काय म्हणालेत ओमराजे आपण सविस्तर पाहूयात। पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे पण राजकीयदृष्ट्या योग्य आहे। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं। शिवाय विकास निधीचा अभाव यांसारखी कारणं आहेतच। तर मी मोठ्या धर्मसंकटात आहे, भावनिक विचार केला तर चुकीचं वाटतं पण राजकीयदृष्ट्या विचार केला तर तेच बरोबर आहे असं ओमराजे म्हणाले। शिवाय माझ्याकडे निष्ठा आहे तर समोरच्यांकडे सत्ता आहे। सत्ता आणि निधी नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नव्हती। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या Y+ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा खोटे आहे। हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे असंही ओमराजे म्हणाले। यासह आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं असंही ओमराजे यामध्ये म्हणाले। तर आपण पाहतोय ओमराजे निंबाळकरांची ही पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर आलेली आहे। बंडखोरीनंतर ओमराजेंनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे ज्यामध्ये ते म्हणतात राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं। यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की शिवाय विकास निधीचाही अभाव होता, यांसारखी कारणं आहेतच आणि मी मोठ्या धर्मसंकटात आहे अशी ही प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना दिली आहे। निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे पण राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचंही ओमराजे म्हणतात। बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकर हे फुटल्यानंतर आता सोशल मीडियावरून सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे। त्यांचे अनेक फॉलोअर्स, हजारो फॉलोअर्स खरं तर घटलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे।